लागे नहीं ऐसा दास कबीर. निसंदेह निसंशय सद्गुरु खरे सूरवीर आहेत. आपल्या शिष्याचे दुर्गुण वाईट गुण आपल्या ज्ञानरूपी बाणाने नष्ट व नाहीसे करतात. अर्थात गुरु कठोरपणा घेऊनच सामोरे येतात. कबीरदास म्हणतात की ही शिष्यानेही कठोरपणा सहन केला पाहिजे. त्यापासून पळून जाता येत नाही. शिष्य याला घाबरून पळून जातो व तो कधी यशस्वी होऊ शकत नाही. सद्गुरु आई ही जवळ मुलाला घेते शान करण्यासाठी, ईडी करण्यासाठी नाही. सद्गुरु शिष्याला शाश्वत स्वरूपाची ओळख करून द्यायचा प्रयत्न करत असतो आणि शिष्य हा पळून जायचा प्रयत्न करतात. सद्गुरु स्वरूप आहे, त्याचे रूप आहे आणि साच मधील भेद फरक आपल्यामध्ये समावून घेतात. हे शिष्य मोठ्या भाग्याने असेल जो अशा सद्गुरूच्या संगतीत सहवासात राहून ज्ञान प्राप्ती करू शकतो आणि मोह मायेचा त्याग करून भ्रमिष्ट होत नाही. सद्गुरु शरण अभी फिर फिर आकर जीव को सब जाएगी काल वितु पुराण. इज्जत मान आबरू अपमान लाज आबरू गेली तोंड जागवा डावाय जागा नाही. जीव द्या ही परमार्थात आबरू इज्जत लाज निर्लज्जे ही काही नाही. कारण जर काय असते तर साधू नागवे फिरले असते का. ती इज्जत आबरू मान ही तुमच्या पशी ठेवा. ही माळकरी साधू संतापशी ही हटक पाताळ चालत नाही. श्रीमंत गरिबी ह्या जगाच्या जागी राहते. पाप पुण्य आबरू अपमान मान चांगलेपणा वाईटपणा ही कचऱ्यात जमा आहे. नामा पुढं सर्व जळून जातो. कुणाला पापी म्हणू नका. कशाचं पाप बी खोट आहे पुण्य खोट आहे. माळकऱ्याला रामकृष्ण.